नीट ओएमआर शीट आणि आन्सर की प्रत्येक विद्यार्थ्याला समजलेली आहे. एनटीए कडून आजच नोटीस आलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या लॉगिनला ओएमआर शीट आणि लॉगिनला आन्सर की देखील प्रोड्यूस करण्यात आलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना मेल देखील आलेला आहे. काही विद्यार्थ्यांना मेल आला नाहीये. आला नसेल तर घाबरून जाऊ नका, थोड्या वेळात येईलच. किंवा मेल जरी नसेल आला तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे आणि आपल्या लॉग इन करून आपली ओएमआर शीट आणि आन्सर की पाहायची आहे. एक्झॅक्टली ओएमआर शीट आन्सर की कशा पद्धतीने पाहायचंय, चॅलेंज कशा पद्धतीने करता येईल, प्रोसेस कशी असते हे सांगण्यासाठी मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो. आता आज सर्व विद्यार्थ्यांना नीटचा एक्झॅक्ट स्कोर समजलेला आहे. एक्झॅक्ट त्यांची आन्सर की ओएमआर शीट त्यांना दिसलेली आहे. स्कोर समजलाय. आता पुढे महत्वाचं आहे ऍडमिशन प्रोसेस. एक्झॅक्टली ऍडमिशन प्रोसेसला कशा पद्धतीने सामोरं जायचं, चांगल्यातलं चांगलं कॉलेज कशा पद्धतीने मिळवायचं आहे, अचूक ऍडमिशन प्रोसेस जर समजून घ्यायची असेल आणि अचूक ऍडमिशन प्रोसेस करायची असेल, आजच आपल्या व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या ऑफिसला व्हिजिट करा. व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगरला ऑफिस आहे. काउन्सिलिंगचे ऍडमिशन सुरू आहेत. जरी तुम्ही घेतला नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला पुढची ऍडमिशन प्रोसेस अगदी सोपी जाणार आहे आणि संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस तुमची घर बसल्या ठिकाणी कंप्लीट करून दिली जाते. एक्झॅक्टली बघा नोटीस काय आहे, चॅलेंज आन्सर की आणि ओएमआर शीट बद्दलची ही नोटीस आहे. याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे महत्वाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला की आन्सर कीला आणि ओएमआर शीटला दोन्ही गोष्टीला आपल्याला चॅलेंज करता येतं. प्रत्येक जर क्वेश्चनला जर तुम्हाला कुठल्या क्वेश्चनला चॅलेंज करायचं असेल तर त्याचं 200 रुपीज हे त्याचं चार्ज आहे. हे 200 रुपीज पर क्वेश्चन नुसार तुम्हाला चॅलेंज करता येईल. ओएमआर शीट मध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल चुका आहेत तर त्याच्यानुसार तुम्हाला जर सपोज 2 क्वेश्चनला तुम्हाला ओएमआर शीट मध्ये तुम्हाला रॉंग रिस्पॉन्सेस वाटत असतील, तुम्ही करेक्ट केलेले, तर त्याला चॅलेंज करायचं असेल तर 2 क्वेश्चनचे तुम्हाला 400 रुपये होतील. एक क्वेश्चन असेल तर 200 रुपये होतील. अशा पद्धतीने चॅलेंज करता येईल. याच्यासाठी महत्वाची डेट काय, 3 जून पासून 5 जून पर्यंत. 3, 4, 5 असे 3च दिवस देण्यात आलेले आहेत. 5 तारखेनंतर जर कुठल्या विद्यार्थ्याला करायचं असेल तर करता येत नाही. अनेक विद्यार्थी दरवर्षी येतात, 7-8 तारखेला येतात, म्हणजे ह्या डेट निघून गेल्यास येतात, सर मला असं होतं आणि मला चॅलेंज करायचं. वेळ पुन्हा भेटत नसते, पुन्हा तुम्हाला हा टाइम भेटणार नाही. त्याच्यामुळे 5 तारखेपर्यंत महत्वाची गोष्ट आहे. 5 तारखेपर्यंतच ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करता येतील. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली कसं आहे की त्यांनी इथं काही महत्वाच्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की काय सांगितलेलं आहे. चॅलेंजेस मेड बाय द कॅन्डिडेट्स विल बी व्हेरिफाईड बाय द पॅनल ऑफ द सब्जेक्ट एक्सपर्ट. म्हणजे तुम्ही जर आता काही चॅलेंज केले तर त्यांचा एनटीएचा पॅनल असेल एक्सपर्टचं, ते व्हेरीफाय करतील. इफ द चॅलेंज ऑफ एनी कॅन्डिडेट इज फाउंड करेक्ट, जर तुम्ही केलेलं चॅलेंज जर करेक्ट सापडलं, द प्रोव्हिजनल आन्सर की विल बी रिवाइज. त्याच्यानुसार ही प्रोव्हिजनल आन्सर की त्याला रिवाइज केलं जाईल आणि नंतरच फायनल येणार. The responses will be accordingly evaluated based on the final answer key and will be used to preparing and declaring the NEET result. त्याच्यानुसार त्यांचा फायनल रिझल्ट लागेल, फायनल आन्सर की येईल. याच्यामध्ये जर काही चेंजेस आढळले तर नो कॅन्डिडेट्स विल बी इन्फॉर्म अबाउट द एक्सेप्टन्स ऑर नॉन एक्सेप्टन्स ऑफ हिज हर चॅलेंज. जर तुम्ही हे चॅलेंज केलं तर तुम्हाला तसं नोटिफाय करणार नाही. फायनल आन्सर की मध्ये ते रिवाइज होईल, तुमच्या लॉग इन मध्ये समजेल आणि मगच तुम्हाला आन्सर मध्ये त्या गोष्टी, रिझल्ट मध्ये त्या गोष्टी दिसून येतील. याच्यामध्ये दिले खाली त्यांनी कशा पद्धतीनं आन्सर कीला चॅलेंज करायचंय, कशा पद्धतीनं ओएमआर शीटला चॅलेंज करायचंय. तर एक्झॅक्टली मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, एमटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचंय, तिथं तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉग इन केल्यास तुम्हाला अशा पद्धतीचे विंडो दिसेल. इथे 2 गोष्टी आहेत, व्ह्यू अँड चॅलेंज आन्सर की, व्ह्यू अँड चॅलेंज ओएमआर शीट. तर विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना सांगतो की काय करायची. पहिली स्टेप तुम्ही लक्षात घ्या. पहिली स्टेप तुम्ही काय करा, तुम्ही क्लिक हिअर व्ह्यू अँड चॅलेंज ओएमआर. या ओएमआर ला हे तुम्ही पाहण्यासाठी पहिले हे करा, इथे तुम्हाला दिसेल, तुम्हाला तुमचं नाव वगैरे वरती दिसतं आणि अशा पद्धतीने तुमचा रोल नंबर दिसेल तुम्हाला सर्व, आणि तुम्ही काय ओएमआर शीट वर तुम्ही केलेलं आहे, तुम्ही काय बबल्स केलेले आहेत हे तुम्हाला एक्झॅक्टली इथं दिसतं. इथं काही चुका झाल्या तरच आन्सर की बघा, याच्यानुसारच तुम्हाला आन्सर की बघता येईल की तुमचा म्हणजे इथं रिस्पॉन्स काय होता, आन्सर की मध्ये काय आन्सर बरोबर आहे, त्याच्यानुसार मी इथं काय केले हे तुम्हाला टॅली करता येईल. पहिली गोष्ट काय करायची, तुम्ही ओएमआर शीट अशी बघा, ओएमआर शीटचं प्रिंट आउट करा, आन्सर कीचं प्रिंट आउट करा, दोन्ही गोष्टी समोर ठेवा आणि चेक करा. आता ओएमआर शीटला जर चॅलेंज करायचं असेल तर ते कशासाठी करावं हे देखील मी तुम्हाला सांगतो. आता बघा, एखादा क्वेश्चन असेल, सपोज आता हा इथे 13 नंबरचा इथे अटेम्प्ट नाही केलेला, सपोज आता हा 7 नंबरचा क्वेश्चन असेल. ठीक आहे. 7 नंबरचा इथे 4 नंबरला आन्सर बरोबर केलेला आहे. सपोज जर तुमच्याकडून इथून एखादा असा डॉट जर 2 नंबरला झालेला असेल, चुकून एखादा डॉट झालाय, तर तुम्ही चेक करा की ओएमआरचा रिस्पॉन्स काय घेतलेला आहे, नेमका 2 घेतला आहे का 4 घेतला आहे हे तुम्ही चेक करा. त्याच्यानुसार त्याला चॅलेंज करता येईल तुम्हाला. किंवा काही विद्यार्थ्याचं असतं की मी हे केलेलं आहे, 55 नंबरच्या क्वेश्चनला मी 1 नंबरच्याला सिलेक्ट केलंय, परंतु माझ्या
ह्याच्यामध्ये ते आलंच नाहीये, त्या रिस्पॉन्स मध्ये त्यांनी घेतलंच नाहीये. हे घेतलं नसेल तर तुम्ही चेक करा. मग आता हे चेक कसं करायचं तर एक्झॅक्टली बघून घ्या. तुम्हाला चेक कसं करता येतं तर तुम्हाला इथे वरती दिसत असेल क्लिक हिअर टू व्ह्यू अँड चॅलेंज रेकॉर्डेड OMR. रेकॉर्डेड याला क्लिक करा आणि इथं तुम्ही खाली बघू शकता. ठीक आहे. मग इथे बघा तुम्ही की तुमचा रेकॉर्ड काय त्यांनी हे केलेला आहे. एखाद्या क्वेश्चनला तुम्ही 2 नंबरला जर सर्कल केला असेल, ठीक आहे, 2 नंबरला जर सर्कल केलं असेल तर इथं 2च आलं पाहिजे. इथं जर 3 आलं तर तुम्ही चॅलेंज करू शकता. तुम्ही जर एखाद्याला सर्कलला सपोज इथं तुम्ही अटेम्प्टच केलं नाही पण इथं एखादं काही चूक झाली असेल त्याला चॅलेंज करू शकता. तुम्ही इथं 2 नंबर केले चुकून 4 नंबर आलाय सर, मग तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता. अशा पद्धतीने हे तुम्ही रिस्पॉन्सेस आधी चेक करा काय आलेत ते आणि मग त्याला चॅलेंज करू शकता. त्याच्यामुळे पहिली OMR आणि महत्वाची गोष्ट काय सांगतो, या OMRचं प्रिंट आउट करा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला 5 तारखेच्या नंतर हे दिसत नाही लॉग इनला. हे लक्षात विद्यार्थ्यांनी घ्यायचंय. प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे डाउनलोड करून ठेवायचं आहे. ठीक आहे. मग हे तुमचं झालं की मग तुम्ही काय करणं गरजेचं आहे, हे चॅलेंजचं समजलं की तुम्ही तुमचं थोडंसं OMR शीट करूया मित्रांनो. आता आन्सर की करूया. OMR शीटचं बघितलं त्याच्यामध्ये तुम्ही जर जो रिस्पॉन्स चुकला असेल तर त्याला बरोबर करायचं असेल तर चॅलेंज करता येतं. पण त्याच्यात टॅली काय एक्झॅक्टली करायचंय की तुमचा रिस्पॉन्स काय घेतलाय, तुम्ही जो बबल घेतलेला तो बरोबर घेतला रिस्पॉन्स का तो चुकीचा घेतला. एक मायनर डॉट होता पण त्याला कन्सिडर केलंय का मी सर्कल केले त्याला कन्सिडर केले हे चेक करायचं तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, आन्सर की कडे जायचं आहे. ठीक आहे. मग आन्सर कीला इथे तुम्ही करेक्ट त्यांचं इथं टेस्ट बुकलेट नंबर काय आहे तो आलेला आहे 48. त्याच्यानंतर क्वेश्चन चे नंबर आहेत 1 पासून सगळे क्वेश्चन दिसणार आणि इथं करेक्ट ऑप्शन्स आहेत. हे दिलेले NCA चे ऑफिशियल आन्सर कीचे करेक्ट ऑप्शन्स आहेत ते. याच्यामध्ये जर वाटत असेल की पर्टिक्युलर जर सपोज 15 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर इथे 4 दिलेला आहे NTA पण तुम्हाला वाटत असेल की हे 4 आन्सर नाहीये, हे आन्सर आहे एक्झॅक्टली 2 नंबरचा आन्सर काहीतरी आहे असं वाटत असेल तर तुम्हाला इथे टिक करता येतं. ह्या 2 नंबरच्याला असं तुम्हाला डॉट दिसतो इथे, याला टिक करता येतं. याला हे केलं मग हे 2 नंबरचा आन्सर कशामुळे बरोबर आहे याच्यासाठी तुम्ही काय करायचं, एक व्हाईट पेज घ्या. त्या व्हाईट पेजवर तुमचं सोल्युशन द्या. त्या क्वेश्चनचं सोल्युशन लिहून काढा. तुम्ही त्याचा आन्सर काढा. तुम्हाला काय डायग्राम काढायची असेल, काय सोल्युशन असेल, काय फॉर्म्युला असेल, काय असेल ते दाखवायचं आणि प्रूफ करून दाखवायचं की याचा आन्सर 2 नंबरचा आहे आणि ती अटॅचमेंट करा, याला जॉईंट करायचे. पुढे तुम्ही जर याला सिलेक्ट केलं ना तिथे येते की फाईल एखादी अटॅच करायची असेल तर तुम्ही अटॅच करू शकता आणि त्याला सबमिट करायचं आणि या क्वेश्चनचं 200 रुपयाचं पेमेंट करायचं. पेमेंट केल्यानंतर त्याची रिसिप्ट येते, ती रिसिप्ट डाउनलोड करायची आणि मग त्याला म्हणतात आन्सर कीला चॅलेंज करणं. अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर कीला चॅलेंज करता येतं. OMR ला सुद्धा कशा पद्धतीने चॅलेंज करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशीच सर्व महत्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत असतो. तुम्ही जर अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर करा. ऍडमिशनला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंग, स्टेट काउन्सिलिंग आणि बाहेरच्या राज्याची काउन्सिलिंग एकाच फीस मध्ये आणि अगदी कमी फीस मध्ये अचूक पद्धतीने काउन्सिलिंग करणारा सेंटर म्हणजे व्हायब्रंट आहे मित्रांनो. जर तुम्ही काउन्सिलिंग अजून ऍडमिशन घेतलं नसेल लवकरात लवकर घ्या. मी सर्व माझ्या ऑफिसचे डिटेल्स लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगरचे डिटेल्स खाली अटॅच केलेले आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये महत्त्वाचे अपडेट्स येतात. इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू सो मच.